बायकोला म्हणलं, ए बायको आज काय मेनू आहे? तर बायको म्हणती, आज करा वाऱ्याकडे तोंड, ह्या 8 दिवसात मंडई तरी आणली का घरी? मग माझी टूप पिटली. एक कांदा घ्यायचा, त्याला चिरत बसायचं नाही, असं जादूने चिरायचं. आणि लसणा बरबी अशीच काळी जादू करायची. कढईचं बुड तापवायचं आणि वरनं तेल टाकायचं. जिरा बायला चिमटीत धरायचं आणि उकळत्या तेलात टाकायचं. चर 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 वराडली पाहिजे. लसूण आत्या पण तशीच वराडतीया. ह्या कांदा तात्याला पण त्या दोघींबरोबर चांगलं फ्राय करायचं. कोथमीर मावशीला सुटी हाय वय एवढ्या सगळ्यांच्यातनं. चटणी टाकायची, हळद टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. सत्याग्रह करायचा राहिलाच होता. आणि एक गल्लास पाणी टाकायचं. या पाण्याला उकळी फुटली की एका हाताने पीठ चांगलं गुळसून टाकायचं आणि गरा हलवायचं. आणि थोड्या वेळात बेसन रेडी. आमचं बाबड्या म्हणतंय बाबांनी बेसन केलंय. बेसन खाताना मला ड्रम तात्याचा फोन आला. मला म्हणतात, अरे विकास मला पण बेसनची रेसिपी सांग.